विद्यार्थी मित्रांनो, मागील 2-3 लेक्चर आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन पाहून झालेले आहेत. या चॅप्टरचा शेवटचा भाग आपण पाहतोय, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाहून झालेलं आहे. आता फक्त कार्बोक्सिलिक ॲसिडच्या प्रॉपर्टीज पाहतोय. त्यातली पहिली प्रॉपर्टी, रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड अँड SOCl2 दॅट इज थायोनिल क्लोराइड. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन आपण कुणाबरोबर करणार आहे? फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड अँड SOCl2 विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायोनिल क्लोराइड. काय सांगता येईल बघा? कार्बोक्सिलिक acids on heating with phosphorus trichloride, phosphorus pentachloride, SOCl2 gives the corresponding acyl chloride. म्हणजे काय म्हणता येईल बघा? कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन केली कुणाबरोबर? फॉस्फरस ट्रायक्लोराइड असू द्या, फॉस्फरस पेंटाक्लोराइड असू द्या किंवा थायनिल क्लोराइड असू द्या, फॉर्मेशन ऑफ ॲसाइल क्लोराइड टेक प्लेस. त्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय? करस्पॉन्डिंग ॲसाइल क्लोराइड्स मिळते. आता ह्या प्रत्येकाच्या आपण तिन्हीच्या कार्बोक्सिलिक ॲसिड व्हेन ट्रीटेड विथ थायोनिल क्लोराइड, कार्बोक्सिलिक ॲसिड व्हेन ट्रीटेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड ट्रीटेड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, या तिघांच्या जनरल रिॲक्शन मी इथं तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवलेले आहेत. त्या कशा होतात ते आपण पाहूया. काय म्हणता येईल बघा? फर्स्ट, वेन कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्टेड विथ SOCl2 in presence of some temperature, formation of acyl chloride take place with liberation of sulfur dioxide and HCl take place. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय झालं आहे? ज्यावेळेस आपण कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन थायोनिल क्लोराइड बरोबर करतोय, हीट प्रोव्हाइड करावं लागते. म्हणजे ती काय आहे? एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. हीट प्रोव्हाइड करतो म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. फॉर्मेशन ऑफ ॲसाइल क्लोराइड टेक प्लेस. ॲसाइल क्लोराइड तयार होतं आहे विथ लिबरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. हे दोन्हीसुद्धा गॅसियस स्टेटमध्ये आहेत, त्यामुळे आपण त्याला अपवर्ड ॲरो दाखवतो आहे. लक्षात येते? आता रिॲक्शन कशी झाली आहे बघा? इन दिस रिॲक्शन RC डबल बॉन्ड OOH, this hydroxyl group is replaced by corresponding chlorine. इथला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो क्लोरीनने रिप्लेस केला आहे अँड फॉर्मेशन ऑफ RC डबल बॉन्ड OCl. अजून काय झालं बघा? इथला सल्फर, ऑक्सिजन आणि या हायड्रॉक्सिल ग्रुपमधला एक आहे ऑक्सिजन, फॉर्मेशन ऑफ SO2 टेक प्लेस. त्याच्यापासून सल्फर डायऑक्साईड तयार झाला आणि तो गॅसी स्टेट असल्यामुळं तो बाहेर पडतोय. आता उरले काय? इथला हायड्रोजन आणि इथला एक उरलेला क्लोरीन, लिबरेशन ऑफ HCl टेक प्लेस. अशी रिॲक्शन कॅरीड आउट झाली आहे. समजतंय? कळालं? सेम त्या पद्धतीने दुसरी बघूया. काय बघा इथं? वेन 3 molecules ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्टेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड. When 3 molecules of carboxylic acid reacted with phosphorus trichloride in presence of some temperature, formation of acyl chloride take place with liberation of POH thrice. त्याच्यापासून हा साईड प्रोडक्ट तयार होतो आहे POH थ्राईस आणि मेन प्रोडक्ट कोणता आहे? करस्पॉन्डिंग ॲसाइल क्लोराइड. आता या रिॲक्शनमध्ये सुद्धा काय झालं बघा? आता हे 3 का घेतलेत? फॉर बॅलन्सिंग द रिॲक्शन. 3 मॉलिक्यूल कुणाचे? कार्बोक्सिलिक ॲसिडचे रिॲक्ट होतात कुणाबरोबर? फॉस्फरस ट्रायक्लोराइड बरोबर अँड फॉर्मेशन ऑफ ॲसाइल क्लोराइड टेक प्लेस विथ लिबरेशन ऑफ
POH थ्राईस. काय झालं बघा, या सुद्धा रिॲक्शनमध्ये सेम तसंच वरच्याप्रमाणे हा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस झाला आहे. इथला एक क्लोरीन इथं गेला, फॉर्मेशन ऑफ RC+OCl. बरोबर आहे. म्हणजे इथले 3 हायड्रॉक्सिल रिप्लेस झाले, त्याच्याऐवजी इथले 3 क्लोरीन इथं अटॅच झाले, फॉर्मेशन ऑफ 3 मॉलिक्युल्स ऑफ ॲसाइल क्लोराईड. आता बघा हे 3 हायड्रॉक्सिल ग्रुप आणि इथला उरलेला करस्पॉन्डिंग फॉस्फरस, फॉर्मेशन ऑफ POH थ्राईस टेक प्लेस. हा साईड प्रोडक्ट तयार झाला. समजलं. सेम आता तिसरी रिॲक्शन बघतोय. काय होतंय बघा, थर्ड रिॲक्शन, वेन कार्बोक्सिलिक ॲसिड reacted with phosphorus pentachloride in presence of some temperature, formation of also acyl chloride take place with liberation of POCl3 and HCl take place. इथे 2 साइड प्रोडक्ट मिळालेत, करस्पॉन्डिंग POCl3 and हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ मेन प्रोडक्ट ॲसाइल क्लोराईड. या रिॲक्शनमध्ये पण सेम तसंच झालं आहे. इथला एक हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो रिप्लेस झाला आहे, त्याच्याऐवजी इथला एक क्लोरीन अटॅच झाला, फॉर्मेशन ऑफ RCOCl. हा कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, त्याला करस्पॉन्डिंग Cl आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, ॲसाइल म्हणतोय. दिस इज ॲसाइल क्लोराईड विथ लिबरेशन ऑफ POCl3 अँड HCl. समजलं. पहा आता या तिन्ही रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे फर्स्ट, कुणाची, कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्टेड विथ SOCl2 विच इज मोर कन्व्हिनियंट मेथड. ही सर्वात महत्त्वाची किंवा महत्त्वाची म्हणण्यापेक्षा कन्व्हिनियंट मेथड आहे. का, कारण काय सांगता येईल बघा, thionyl chloride is preferred because the byproducts forms are in gaseous state, so they can easily escape from the reaction mixture. जर ह्या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं, SOCl2 बरोबर ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन करतो, तिन्ही रिॲक्शनमध्ये थायनिल ॲसाइल क्लोराईड मिळाले, परंतु या रिॲक्शनमध्ये POH थ्राईस आहे किंवा इथं POCl3 आणि HCl आहे. हे कसे आहेत, एकतर सॉलिड किंवा लिक्विड स्टेटमध्ये आहेत. परंतु या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय बघा, ॲसाइल क्लोराईड तर मिळतोय, पण त्याच्याबरोबर SO2 अँड HCl हे जे 2 बाय प्रोडक्ट मिळतात, ते बाय प्रोडक्ट काय आहेत, गॅसियस स्टेटमध्ये आहे. त्यामुळं आपल्याला ॲसाइल क्लोराईड जर मिळवायचं असेल तर ते काय, बाय प्रोडक्ट आपोआपच त्याच्यातून बाहेर पडतात आणि प्युअर ॲसाइल क्लोराईड आपल्याला मिळतं आहे. त्यामुळे ही काय आहे, फर्स्ट मेथड किंवा रिॲक्शन विथ SOCl2 विच इज मोर कन्व्हिनियंट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ ॲसाइल क्लोराईड. समजलं. फक्त आपल्याला इथं एवढंच सांगायचं आहे, वेन कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट विथ phosphorus trichloride, phosphorus pentachloride or thionyl chloride, formation of acyl chloride take place. त्याच्यापासून काय तयार होतात, करस्पॉन्डिंग ॲसाइल क्लोराईड होतात. मग इथं काय सांगता येईल बघा, या तिन्ही रिॲक्शनमध्ये एकच स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल, इन धीस 3 रिॲक्शन हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ डॅश COH is replaced by dash Cl. म्हणजे डॅश COH ह्याच्यातला हायड्रॉक्सिल ग्रुप हे काय करतोय, डॅश Cl हा रिप्लेस करतोय कार्बोक्सिलिक ॲसिड कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग ॲसाइल क्लोराईड. समजलं. ही झाली पहिली केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता सेकंड प्रॉपर्टी पाहूया. पहा सेकंड प्रॉपर्टी काय आहे, केमिकल प्रॉपर्टी पाहतोय आपण. रिॲक्शन विथ अमोनिया. कुणाची रिॲक्शन पाहतोय, कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन कुणाबरोबर पाहतोय, अमोनिया बरोबर. काय सांगता येईल बघा स्टेटमेंट, कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट विथ अमोनिया टू फॉर्म अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट which on further strong heating at high temperature decomposes to give acid amide. समजलं का बघा, काय म्हणतोय बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड काय करतोय, कुणाबरोबर,
अमोनिया बरोबर रिॲक्ट करतोय टू फॉर्म, इथं हा फर्स्ट स्टेपमध्ये काय होते, कॉम्प्लेक्स तयार होतोय, त्याचं नाव काय येतंय, अमोनियम कार्बॉक्सिलेट. काय करतोय तो, सॉल्ट आहे, विच ऑन फर्दर स्ट्रॉंग हिटिंग ॲट हाय टेम्परेचर डिकम्पोजेस, ह्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार, डिकम्पोजिशन होणार, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आणि फॉर्मेशन ऑफ ॲसिड अमाइड टेक प्लेस, त्याच्यापासून करस्पॉन्डिंग ॲसिड अमाइड्स तयार झाले. बघा मग जनरल रिॲक्शन कशी सांगता येईल, जनरल रिॲक्शन RCOOH हा काय कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, ट्रीट करतोय कुणाबरोबर, करस्पॉन्डिंग NH3 म्हणजे काय, अमोनिया. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, काय होतंय बघा, ॲडिशन टेक प्लेस, ॲडिशन होतोय, हा पूर्ण NH3 जो आहे, अमोनिया जो आहे, ह्याच्यामध्ये हा कार्बॉक्सिलिक ग्रुपमध्ये ॲड होतोय. म्हणजे इथला एक हायड्रोजन आणि इथले 3 हायड्रोजन, टोटल 4 हायड्रोजन आणि इथला एक नायट्रोजन, NH4 R-C+O या ऑक्सिजनला हा NH4 ग्रुप अटॅच होतोय. नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, फॉर्मेशन ऑफ अमोनियम कार्बॉक्सिलेट सॉल्ट टेक प्लेस. हा काय झाला, सॉल्ट तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये. दिस सॉल्ट स्ट्रॉंगली हिटेड गेट डिकम्पोजेस. हा सॉल्ट काय करतोय आपण, स्ट्रॉंगली हिटेड करतोय, हीट केल्यानंतर ह्याच्यातून काय होतंय, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय. आता वॉटर मॉलिक्यूल कसा बाहेर पडतो बघा, ह्या NH4 मधले 2 हायड्रोजन आणि हा इथला एक ऑक्सिजन विच लिबरेट H2O त्यातून बाहेर पडला, उरलं काय बघा, RC+O-NH2 and the compound containing -NH2 group, त्याला आपण काय म्हणतोय, अमाइड्स म्हणतोय. आणि हा कुणापासून तयार झाला आहे, ॲसिडपासून तयार झाला आहे, म्हणून त्याचं नाव काय येतोय, ॲसिड अमाइड्स. लक्षात आलं. परत एकदा सांगतोय बघा, व्हेन कार्बॉक्सिलिक ॲसिड रिॲक्टेड विथ अमोनिया, formation of ammonium carboxylate salt take place which on strong heating decomposes, losses water molecule, formation of acid amide take place. मग R indicate any alkyl group, या कोणताही अल्काइल ग्रुप असेल किंवा कोणताही ॲराइल ग्रुप असेल. फक्त ह्यात काय लक्षात ठेवायचं आहे, ॲडिशन रिॲक्शन झाली, इथं नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला, हिटिंग करायचं, हिटिंग झालं की ह्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, फॉर्मेशन ऑफ ॲसिड अमाइड टेक प्लेस. मग काय काय वेळेस तुम्हाला विचारलं जातं, क्वेश्चन असतो, हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिड अमाइड फ्रॉम ॲसाइल क्लोराईड किंवा हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिड अमाइड फ्रॉम कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर त्यावेळेस तुम्हाला ही रिॲक्शन लिहावी लागेल. दिस आर इंडिकेट, मगाशीच मी सांगतोय, थोडंसं काय करत चला, एक्झाम्पल घरात ट्राय करत चला. दिस आर इंडिकेट एनी अल्काइल ऑर एनी ॲरोमॅटिक रिंग, कोणताही अल्काइल ग्रुप असेल किंवा ॲरोमॅटिक रिंग असेल, त्याच्यातून ह्या रिॲक्शनमध्ये काही चेंज होत नाही. चेंज कुठं होतो आहे, करस्पॉन्डिंग ह्या कार्बॉक्सिलिक ग्रुपमध्ये, इथं लक्षात येते. या आरवर काही ठेवा, चालतंय, हरकत नाही आहे. ओके. मग काय म्हणता येईल, हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिड अमाइड फ्रॉम ॲसाइल क्लोराईड. ॲसाइल क्लोराईडपासून ॲसिड अमाइड तयार करायचं आहे. सिम्पल स्टेटमेंट आहे, व्हेन ॲसिड क्लोराईड ट्रीटेड विथ अमोनिया, फॉर्मेशन ऑफ ॲसिड अमाइड टेक प्लेस विथ लिबरेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड टेक प्लेस. काय सांगितलं बघा, परत एकदा रिपीट करतोय, व्हेन ॲसाइल क्लोराईड ट्रीटेड विथ अमोनिया, formation of acid amide take place with liberation of HCl. काय झालं बघा, इथं हा जो आहे क्लोरीन रिप्लेस केला आहे कुणी, करस्पॉन्डिंग -NH2 ग्रुप. -NH2 ग्रुप आहे तो रिप्लेस करतोय या क्लोरीनला, इथला क्लोरीन आणि ह्याच्यामधला एक हायड्रोजन, फॉर्मेशन ऑफ HCl टेक प्लेस
अँड दिस इज कॉल्ड ॲज ॲसिड अमाइड. लक्षात आलं? ही काय आली सेकंड केमिकल प्रॉपर्टी फॉर कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल बघा, कार्बॉक्सिलिक ॲसिड व्हेन ट्रीटेड विथ अमोनिया फॉर्मेशन ऑफ ॲसिड अमाइड टेक प्लेस. ओके. त्यानंतर बघा थर्ड प्रॉपर्टी ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड ती कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ ॲसिड अनहायड्राइड. तर व्हॉट इज मीन बाय अनहायड्राइड? अनहायड्राइड म्हणजे काय, विच डू नॉट हॅविंग वॉटर मॉलिक्यूल, ज्याच्यामध्ये वॉटर नाही आहे त्याला आपण काय म्हणतोय, अनहायड्राइड म्हणतोय. बरोबर आहे. फॉर्मेशन ऑफ ॲसिड अनहायड्राइड. मग इथं बघा काय म्हणता येईल बघा, स्टेटमेंट बघा काय सांगता येईल, वेन मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड ऑन हीटिंग विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट लाईक P2O5 concentrated H2SO4 give acid anhydride. The reaction is reversible reaction and formation of acid anhydride take place. बघा काय सांगितलं बघा, when two molecules of, ही जनरल रिॲक्शन आहे, when two molecules of कार्बोक्सिलिक ॲसिड काय करतोय आपण, हिटेड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. हा P2O5 जो आहे हा काय आहे, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजे ह्याच्यातून काय होतं, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय. डिहायड्रेटिंग म्हणजे काय, डिहायड्रेटिंग, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय. कुठून बाहेर पडतोय बघा, इथला हायड्रोजन आणि त्याच्या अपोजिटचा जो करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्यातला हायड्रॉक्सिल ग्रुप, हा काय झाला, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, H2O वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. आता काय झालं बघा, ऑक्सिजन डायव्हॅलेंट आहे, कार्बनची आहे इथले एक व्हॅलेन्स शिल्लक आहे. दिस कार्बन अटॅच टू दिस ऑक्सिजन अँड फॉर्मेशन ऑफ ॲसिड अनहायड्राइड टेक प्लेस. बरोबर आहे. दिस इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. परत ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केलं, वेन ॲसिड अनहायड्राइड ॲडेड वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. कळतंय, समजलं? म्हणजे काय सांगता येईल आपल्याला शॉर्टमध्ये, वेन कार्बॉक्सिलिक ॲसिड ऑन स्ट्रॉंगली हिटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक P2O5 फॉर्मेशन ऑफ ॲसिड अनहायड्राइड टेक प्लेस. त्याच्यापासून करस्पॉन्डिंग काय मिळतात, ॲसिड अनहायड्राइड मिळतात. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. परत ह्या ॲसिड अनहायड्राइड जो आहे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केला, फॉर्मेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. ओके, समजलं आहे? इथं आपण थांबतोय, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहूया.